आणि आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह 8 मतदारसंघांमधील निवडणुकीला नागपूर हायकोर्टामध्ये आव्हान। पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेससह शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची मागणी। परदेश दौऱ्यावरून परतताच अजित पवारांचा पाहणी दौरा। अजित पवारांकडून बारामतीमध्ये विकास कामांची पाहणी। प्रशासकीय भवन परिसरामध्ये कामांचा घेतला आढावा। अर्जुन खोतकरांच्या विरोधामध्ये कैलास गोरंट्याल यांची याचिका। निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका। अर्जुन खोतकरांचा निवडणूक अर्ज रिजेक्ट करण्याची मागणी। माजी आमदार राजन साळवेंनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मी नाराज असल्याची भावना ठाकरेंपर्यंत पोहोचवली। भेटीनंतर साळवेंची प्रतिक्रिया। मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या, ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटण्याची शक्यता। जवळपास 80% जागांवर तीनही पक्षांचं एकमत, तर काही जागांवरून तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच। येत्या 10 दिवसांमध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपी सुजित पाटकरची मुंबई हायकोर्टात धाव। पीएमएलए कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान। भुजबळांचा सन्मान करण्यासाठी आम्ही चर्चा करून मार्ग काढू। छगन भुजबळांचा सन्मान ठेवला जाईल, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। मला माहिती नाही भुजबळ नाराज आहेत, त्यांनी जायचं तिथे जावं। पक्षाने त्यांचे पुष्कळ लाभ केले, मात्र तो त्यांचा निर्णय आहे, ते योग्य निर्णय घेतील। मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया।